संचयनी सेविंग घोटाळा आज 15 वर्ष झाली. संचयनी सेविंग घोटाळा संसदेत मी उपस्थित केला होता. पार्लमेंटच्या कमिटीने रिपोर्ट तयार करून दिला होता. 2005 मध्ये याच्या संबंधी केस रजिस्टर्ड झाला. आमदार नितेश राणेंनी काही महिन्यापूर्वी मला पुन्हा एकदा या प्रकरणात लक्ष घालायला सांगितलं. आश्चर्य आहे, 15 वर्षात सिंधुदुर्ग न्यायालयात फक्त तारीख पे तवारीख, एकदाही सुनावणी झाली नाही. आज आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आणि एसपी यांची मुलाखत घेतली. संचयनीचे काय गुंतवणूकदार देवगड विभागाचे मला भेटलेत. दिल्लीत पण नारायण राणे साहेब, डॉक्टर कराड अधिकारी अशी बैठक झाली आहे. पुढील 100 दिवसात हा विषय आम्ही मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी संचयनीचे हजारो छोटे गुंतवणूकदार 10, 15, 20, 25 वर्ष आपले पैसे परत मिळावे याची वाट पाहत आहे. मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलना विनंती करणार आहे. 15 वर्ष झाले, आता ताबडतोब त्यांनी पोलीस प्रोसिक्युटर आणि पोलीस अधिकाऱ्यांना सूचना द्यावा की पुढील 115 दिवसात या केसचा निकाल लागावा. आश्चर्याची बाब असे आहे की 4 आरोपीपैकी एक सापडलाच नाहीयेत. जर सापडत नसेल तर त्याला फरारी घोषित करावा. यासाठी किरीट सोमय्या, नितेश राणेचा सोबत दिलीप वळसे पाटीलची पण भेट घेणार, डीजी पोलिसांना पण भेटणार. केंद्र सरकारने एकदा याची बैठक बोलवली होती. राज्य सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागितला आहे. एका बाजूला पोलिसी कारवाई, ज्यांनी लोकांचे पैसे बुडवलेत आणि 15 वर्ष केसच चालू दिला नाही, त्याचा पाठपुरावा. दुसऱ्या बाजूला गुंतवणूकदारांना पैसे परत मिळावे म्हणून जी संपत्ती जप्त झाली असेल किंवा जी संपत्ती जप्त व्हायची राहिली आहे त्याचा पाठपुरावा करून ती संपत्ती विकून छोट्या गुंतवणूकदारांना ते पैसे परत मिळावे. मोदी सरकारने 2019-20 मध्ये या संबंधी एक नवीन कायदा केला आहे. आवश्यकता पडली तर मोदी सरकार आणि रिझर्व्ह बँकेची मदत पण आपण यात घेणार. या संबंधी आज जे मला निवेदन दिलं आहे त्याचा पाठपुरावा पण आम्ही करू. दुसरं, इथले भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी इथला जो एसटी स्टँड आहे त्या एसटी स्टँड मध्ये जो घोटाळा झाला आहे त्याची आज आम्ही पाहणी केली. तो विषय पण मला दिला आहे, तोही आम्ही मार्गी लावू. दुसऱ्या मुद्द्यांवर जायचं. कुडाळ एसटी स्टँड जायचं. आता
मोठ्या विषयाकडे. उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, पण मंत्रिमंडळातले मुख्य मंत्री अनिल परब साहेब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर एक नाही 2 अनधिकृत रिसोर्ट बांधल्या आहे. ज्या रिपोर्टची चौकशी झाली त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्या रिसोर्टचं नाव आहे साई रिसॉर्ट एनेक्स. आणि जो रिसोर्ट लपवण्याचा अट्टाहास अनिल परबनी केला त्याचं नाव आहे सी कॉन्च रिसॉर्ट. जी केंद्राची टीम आली होती त्यांनी महाराष्ट्र सरकारला स्पष्टपणे सांगितलं होतं हे दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहे, समुद्र किनाऱ्यावर आहेत दापोली मुरुडचा. दोन्ही रिसॉर्ट मध्ये मालकांनी सीआरपीएफचा भंग केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्रालयाने अनिल परबचा फक्त साई रिसॉर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. जो सी कॉन्च रिसॉर्ट त्याला लागून दुसरा रिसॉर्ट आहे त्याला वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या धरतीला या अनधिकृत बांधकामाचा रिसॉर्टचा पापापासून मुक्त करणार आहोत. आपल्याला मी आज जे महाराष्ट्र सरकार यांची महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्याचं परिपत्रक दिलं आहे. काय ठाकरे सरकार आहे, गंमत जम्मत आहे. उद्धव ठाकरेजी यांचे सुपुत्र आदित्यजी ठाकरे हे पर्यावरण मंत्री. त्या मंत्रालयाचा या कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीचा 25 जून 2021 मीटिंग मध्ये त्यांनी घोषित केलं की अनिल परब यांचा साई रिसॉर्ट एनेक्स समुद्र किनारा मुरुड दापोली हा अनधिकृत आहे हे यांनी घोषित केलं. त्याच्यावर कायद्याच्या अंतर्गत कारवाई करा असा निर्णय झाला आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना असे निर्देश देण्यात आले की हा रिसॉर्ट ताबडतोब रिसॉर्टवर कारवाई करा, डिमोलिशन करा, मालकांवर कारवाई करा. आणि मालिक अनिल परब अजून मंत्री आहे. हे उद्धव ठाकरे परिवारातच असं होऊ शकते. मंत्रिमंडळातले मंत्री अनधिकृत बांधकाम करतात, अनधिकृत रिसॉर्ट बांधतात आणि तो रिसॉर्ट केंद्र सरकारची टीम पाहणी केल्यानंतर ठाकरे सरकारचंच मंत्रालय महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीचा चेअरपर्सन हे पर्यावरण सचिव मनीषा म्हैसकर आहेत. ते याला अनधिकृत घोषित करतात आणि त्यानंतर पण उद्धव ठाकरे साहेब त्यांना मंत्री म्हणून कायम ठेवतात. हे महाराष्ट्राचा आज दुर्दैव आहे. अनिल परब ती फक्त हकालपट्टी नाही, हकालपट्टी तर होणारच, पर अनिल परबच्या विरोधात फौजदारी आणि सिव्हिल कायदेशीर कारवाई पण करावी लागणारच हे भारतीय जनता पार्टी पाहणार. यात
जवळजवळ 11-12 कोटी रुपये ती बेनामी प्रॉपर्टी अनिल परबनी तयार केली आहेत. सचिन वाझेकडून हप्ते आले होते ते पैसा इथे वळवला आहेत. याची चौकशी करावी याचा आदेश महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांनी जून 2021 मध्ये लोकायुक्तांना जे संविधान घटनेत दिले त्याचा अधिकाराचा उपयोग करून याचा तपास करून ताबडतोब मला रिपोर्ट द्या निर्देश दिले आहेत. आता लोकायुक्त महोदय माननीय जस्टिस कानडे साहेब यांनी चार्ज घेतला आहे. आणि अनिल परबचा स्थायी रिसोर्टची सुनावणी पण लोकायुक्तमध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारने पहिल्या सुनावणी दरम्यान 5 पानी अहवाल सादर केला. त्यात महाराष्ट्र सरकारने स्पष्ट म्हटलं आहे हा रिसोर्ट अनधिकृत आहे. त्याच्या मालकांना नोटिसी दिल्या गेल्या आहेत. रिसोर्टवर कारवाई होणार, मालकांवर कारवाई होणार. आणि कारवाई होत नाही कारण की माननीय अनिल परब मंत्री आहे. ठाकरे सरकारची डर्टी 11ची मी घोषणा केली होती. ती 11 नावं आपण वाचली. नंतर एक नाव 12वा खेळाडूचं जितेंद्र आव्हाडाचं तेही मी नाव वाढवलं. त्यातला शिवसेनेचा सिनियर लीडर खासदार भावना गवळी यांच्या घोटाळ्यात त्यांच्या सहयोगी निकटतम 6 लोकांना समन्स पाठवण्यात आलं आहे. 6 सप्टेंबरला भावना गवळी यांच्या राईट हँड त्यांचा संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सईद खान यांना ईडीने 6 तारखेला मुंबईत हजर व्हायला सांगितलं आहे. भावना गवळी आणि सईद खाननी चॅरिटी कमिशनर पासून बँकांच्या काही सर्टिफिकेट फोर्जरी केली आहे. त्याच्यावर पण कारवाई सुरू झालेली आहे. आणखीनही त्यांचा अनेक संस्थांची ईडी चौकशी करत आहेत, सर्च घेत आहेत. हे जे 12 खेळाडू आहेत त्या 12 ते 12 घोटाळे ते पुरावे मी दिलेले आहेत आणि त्या 12 कारवाई होणार. अनिल देशमुख प्रकरणात एक आणखीन कलाटणी आली आहेत. अनिल देशमुख बाहेर राहून जे साक्षीदार आहेत, जे पुरावे आहेत त्यासाठी खेळण्याचं काम करतात. आणि म्हणून आम्ही सीबीआय आणि ईडीकडे मागणी केली आहे की जे परवा घटना झाली, जे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचं अनिल देशमुखच्या वकिलांनी प्रयत्न केला नाही, दिली. त्यामुळे अति व्यक्तींना बाहेर ठेवणं हे धोकादायक आहे. म्हणून अनिल देशमुखला ताबडतोब फरार घोषित करावा. अनिल देशमुखला फरार घोषित करावे. त्यांची सगळी संपत्ती जप्त करावी आणि त्यांचा कंपनीतल्या घोटाळ्याचा पैसा त्यांच्या मुलांच्या कंपनीमध्ये आले आहेत
त्या मुलांचा वर पण कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किरीट सोमय्या करीत आहे. आता ते उद्धव ठाकरे वर आहेत, कारण की मुख्यमंत्री स्वतःच सगळ्यात मोठे घोटाळेबाज आहेत. 19 बंगले कुठे लपवले सापडत नाहीयेत. बायकोच्या नावावर मुख्यमंत्री बंगले बांधतात आणि नंतर गायब करतात. तर असाच प्रकारचे घोटाळे चालू राहिले तर निश्चितपणे यशवंत जाधव आणि यामिनी जाधव आमदार यांचं नवीन नाव ते 12च्या यादीत आहेत. आता त्यांचे नवीन पुरावे समोर आले आहेत. केंद्र सरकारची पर्यावरण मंत्रालयाची या दापोली मुरुडचा अनधिकृत रिसोर्टची पाहणी केल्यानंतर आम्ही पर्यावरण मंत्र्यांना दिल्लीत भेटलो होतो. किरीट सोमय्यासह खासदार गोपाळ शेट्टी, खासदार गिरीश बापट, खासदार मनोज कोटकनी तक्रारी दिल्या होत्या. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्राची स्पेशल टीम आली होती आणि ती टीम 2दा आली, कारण की त्याच्या नंतर मिलिंद नार्वेकर आणि त्याच्या सोबत मी आपल्याला आणखी स्पष्टता करतो, हा अनिल परबचा दुसरा रिसोर्ट आज बाहेर आला आहे. असे आणखीन 2 रिसोर्ट त्याच्या बाजूला आहेत. ते 20,000 स्क्वेअर फीटचे आहेत. ते सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहे. ते पण केंद्राच्या समितीने महाराष्ट्र सरकारला कळवलं आहे. त्या रिसोर्टचे मालक कोण हे शोधण्याचं काम आता मी सुरू केलंय, कारण की केंद्र सरकारचा रिपोर्ट कालच माझा हातात आला. सॉरी, सध्यापर्यंत एक होता, दुसरा आज मी शोधून काढला. म्हणून सध्या 1+1 झाला. उरलेले 2 कुणाचे आहे याचा शोधतो. आता दुसरे 2 ना, हे 18 ते 20,000 स्क्वेअर फीट. हे दुसरे 2 म्हणजे अनिल परबचे 2 तर आपल्याला माहित आहेत. तो दुसरा रिसोर्ट तर त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने लपवला होता, म्हणून त्याचं मेजरमेंट कळलं नाही. पहिला 18,500 17,500+ स्क्वेअर फीटचा पहिला, ज्यात ते प्रॉपर्टी टॅक्स भरतात. अनिल परबचं गंमत अशी आहे, मंत्री महोदय म्हणजे उद्धव ठाकरेचे मंत्री जसं करू शकतात. ते म्हणतात माझा कोणता रिसोर्ट नाही. अनिल परबनी मीडियाला 10 वेळा सांगितलं माझा काही संबंध नाही. पण परब साहेब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर नोव्हेंबर 2019 मध्ये 2019-20चा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही ग्रामपंचायतला भरला, त्यांनी भरला 45,000 रुपये 17,800 स्क्वेअर फीटवर. आणि एवढंच नव्हे, 17 डिसेंबर 2020ला हे 2020-21चा प्रॉपर्टी टॅक्स परत अनिल परबनी भरला. स्वतःच्या बँक अकाउंट मधून स्वतः रिसीट घेतली. मग त्यांनी टॅक्स भरलाय, त्यांनी पत्र दिले का माझा रिसोर्ट आहे. तो रिसोर्ट महाराष्ट्र त्या कोस्टल झोन कमिटीने अनधिकृत घोषित केला. मालकांविरुद्ध कारवाई करा असा आदेश दिला. त्यानंतरही त्याच्यावर कारवाई नाही. हे उद्धव ठाकरे आता समजत असेल की हमारी मनमानी चलेगी. मी उद्धव ठाकरेजींना चॅलेंज देतो, तुमचा आणि तुमचा मिलिंद नार्वेकरचा बंगला पाडावा लागला, अनिल परबचा रिसोर्ट पण पाडावा लागणार. मी खुल्ले चॅलेंज करतो उद्धव ठाकरे यांना. हिम्मत असेल तर वाचून दाखवा. मनमानी शिवसेनेची दादागिरी चालणार नाही. समुद्र वाचवणार. सीआरझेड मध्ये
अनिल परब ते 1 आणि 2 रिसोर्ट बाहेर आले, दुसरे 2 ज्याचे असेल, ज्याचे बेनामी रिसोर्ट असेल तेही पाडायला लागणारच. अँड धीस 4 रिसोर्ट आर विदिन 200 मीटर, समुद्रात लागून. आणि हे केंद्राच्या टीमनी व्हिजिट केली त्यावेळी महाराष्ट्राचे प्रतिनिधी सोबत होते. म्हणून उद्धव ठाकरे लपवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून माझी लढाई अनिल परब नाही, उद्धव ठाकरे यांच्यातली आहे. कारण की घोटाळेबाजांचेच सरदार आहेत. ताबडतोब कारवाई करायला हवी होती. स्वतःचा मुख्यमंत्रीचा सचिव अनधिकृत बंगलो बांधतो आणि अजूनही तो सचिव. व्हॉट नॉनसेन्स गोइंग ऑन. तुमच्या पर्यावरण सचिव सांगतात इट इज इलिगल, इनिशिएट ऍक्शन, आणि तरी ते मंत्री राहतात. ही दादागिरी उद्धव ठाकरेजींची चालणार नाही. सोमय्या साहेब, आता जो तुम्ही संचयनीचा मुद्दा काढला, तर संचयनीच्या प्रश्नी तुम्ही 2017 मध्ये एक हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्या अनुषंगाने त्यानंतर जी प्रॉपर्टी आहे संचयनीच्या मालकीची ती जप्तीचे आदेश निघाले, परंतु त्यानंतर प्रोसेस काही झाली नाही. तर त्या संदर्भात आता एवढ्या वर्षानंतर 2017 नंतर आता पुन्हा जो विषय तुम्ही हातात घेतलाय, तर नेमका आता तरी त्याचा फलक शेवटपर्यंत होणार का? 2017 मध्ये कुणी याचिका केली होती माझा लक्षात नाहीये. तुमचा व्हिडिओ आहे फेसबुकला. नाही, 2017 मध्ये मला नाही आठवत. माझी याचिका जी आहे हे पार्लमेंटच्या पिटिशन कमिटीला 2002-03 मध्ये मी केली होती आणि त्याचा जानेवारी 2004 मध्ये पार्लमेंट पिटिशन कमिटीने अहवाल दिला आणि त्याच्या अंतर्गत ती ऍक्शन झाली. हे 2002-03 आहे. 17 त्यात आलं तर चुकीत आहे. याचा तुमचा ऐकण्यात चूक झाली किंवा मला बोलण्यात चूक झाली. 2002-03 ची आहे. मग आता साहेब त्या विषयात पुढे फलक काय होणार आणि ती प्रॉपर्टी जी बेनामी मालमत्ता होती ती जप्त करून संबंधित याचे पैसे परत रिफंड करण्यासाठी तुमचा पाठपुरावा काय राहणार? मी सुरुवातीतच सांगितलं ते परत एकदा सांगतो की गेल्या 2 महिन्यापासून नितेश राणेंनी मला अप्रोच केल्यानंतर दिल्लीत 2 बैठका झाल्या. राणेसाहेब उपस्थित होते, वित्त अर्थ राज्यमंत्री डॉक्टर कराड ऑफिसर. आज मी कलेक्टर पोलीस एसपींना भेटलो. आम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलना भेटणार. एक पोलीस कारवाई जे ज्युडिशियरीमध्ये त्याचा पाठपुरावा करायचा आणि 15 वर्ष तारीखवर तारीख. 4 आरोपी पैकी 1 फरार आहे, तर त्या फरारला ताबडतोब अटक व्हावी. दुसरी गोष्ट ती केस फास्ट ट्रॅक पद्धतीने चालावी. तिसरी गोष्ट जी प्रॉपर्टी जप्त करण्यात आली त्याचा ताबा घेऊन त्याचा विकण्यासाठी धडपड करणं. ज्या प्रॉपर्टी अजून बाहेर राहिल्या आहेत त्यांना जप्त करून त्यांना विकण्यासाठी धडपड आणि ते पैसे आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये ते वाटून द्यावे. साहेब, एसपी आणि कलेक्टरांची भेट घेतला तर त्या अनुषंगाने काय चर्चा झाली आणि त्यांनी काय आश्वासन दिलं? त्या दोघांनी सांगितलं की आम्हालाही आम्ही पण म्हणजे इथे तुलनेने आता तुम्ही आमच्या लक्षात हा विषय आणून दिलाय तर आम्ही निश्चितपणे फाईल चेक करून याला गती देण्याचा प्रयत्न करू. काही वर्षापासून एक आरोपीचा फरार आहे, कोण आहे? आता पोलीस एसपीने आज मला सांगितलं मी रीचेक करतो आणि पुढच्या 2-4 दिवसात त्या फरार आरोपीचं नाव ते आम्हाला, कारण की आम्हाला माहित आहे. पण आता तुकून आणि उद्धव ठाकरे सरकार काही करते. तुम्ही तर साक्षी आहात ते दापोली रिसोर्टचं. तुम्ही आणि मी किती वेळा गेलो तरी माझाही डोक्यात एकच रिसोर्ट होतं, एकच कंपनीचं नाव होतं. आता केंद्र सरकारचं काल मला त्यांनी रिपोर्ट पाठवला तर त्यात दुसरं नाव घेतलं, तर विमानात फोटो काढून तुम्हाला प्रिंट आउट दिलं. आता उद्धव ठाकरेंचा आदेश आला असेल आणि गपचूप यांनी त्यांना अटक करून बेल दिला असेल तर मग आपण खोटे पडतो ना. म्हणून 2 दिवसात एसपी आपल्याला नाव सांगणार, ते नितेश राणे आपल्याला कळवणार. आता मला माझावरचा विश्वास उडाला आहे
की उद्धव ठाकरे त्या माझ्यापेक्षा 10 पट कर्तृत्ववान आहे. अनिल परबचे 2 रिसोर्ट पैकी 1 रिसोर्ट त्यांनी दाबून ठेवला. कारण केंद्राचा रिपोर्ट जो आहे त्यावेळी महाराष्ट्र सरकारचे जिल्हा कलेक्टरचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यानंतर ठाकरे सरकार एवढं खोटं काम करत आहे. त्यांनी जो आदेश काढला ना ते 2 त्यात बघा एकाच रिसोर्टचं नाव दिलंय. मी तुम्हाला ती जी मिनिट दिली त्यात एकाच रिसोर्टचं नाव लिहिलं, दुसरं नाही लिहिलं. म्हणजे यांची उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीची तर काय दादागिरीच चालू आहे. ताती लपवाछपी लबाडी ठाकरे सरकार करते. तर या बाबतीत पण त्यांनी केलं असेल तर माहित नाही. दुसरा आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये बसवून चहा बांधला असेल, याच्यावर साईन कर, तुला मी बेल दिला. आता उद्धव ठाकरे काही करू शकतात. ओके. एक प्रश्न असा आहे की आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी काही पाहणी आहे का? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी काही पाहणी आहे का? तशी तुम्ही रत्नागिरीत केली. माझ्याकडे जर माहिती आली तर मी चौकशी करायला जाईल. आणि दुसरी गोष्ट, शिवसेनेचे काही नेते खूप बोलतात. मी त्यांना सांगितलं किरीट सोमय्यांनी काय खोटं काम केलं असेल म्हणजे मी माझ्यापासून तर कर ना, मी सदा भोगतायला तयार आहे. अरे मैंने चोरी की तो क्या हो गया, दुनिया में सब चोरी करते हैं, ह्याला काय उत्तर म्हणतात का? अशा प्रकारचं उत्तर देत आहे. पुरी दुनिया चोरी करते, मैंने भी किया. अरे अनिल परबने असंच उत्तर दिलं होता की सगळे अनधिकृत रिसोर्ट बांधतात, किरीट सोमय्या माझंच का नाव घेतात? खरंच दिलं होता. रत्नागिरी मीडियाचा समोर ही बाईट दिली त्यांनी. सोमय्या साहेब, एक त्याच अनुषंगाने प्रश्न आहे. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आलात तर त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ठाकरे सरकारमधले आमदार वैभव नाईक यांनी आता एक प्रतिक्रिया अशी दिली आहे की यापूर्वी जे किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते त्यांचं काय झालं, सिंधुदुर्ग वाट पाहतोय. तर त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? मी आपल्याला फार स्पष्टपणे सांगतो की वैभव राणे साहेबांचं सरकार आहे, वैभव नाईक साहेबांचं सरकार आहे. मी तर किरीट सोमय्यांनी पण जर पाप केले असेल तर कारवाई करा. त्याचबरोबर साहेब, आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात एसीबीकडे काही महिन्यांपूर्वी एक तक्रार झालेली माहिती उपलब्ध आहे 20 कोटी बेहिशोबी मालमत्ता असल्याबाबत. तर त्या संदर्भात आपण लक्ष घालणार का? सध्या माझा विषय आता पत्रकार परिषदेचे मी मांडलेत, परत नंतर विचार त्याच्यावर मी लक्ष ठेवतो. इतर विषय असा होता की काल तुम्ही मानखुर्दच्या जी रोडला भेट देऊन ते काम जे योग्य नाही आहे त्या संदर्भात पोलिसांनी जो अभियंता आणि ठेकेदार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तर सिंधुदुर्ग जो आपला हायवे झाला आहे नॅशनल हायवे 66, तर ह्याचं जे काम झालंय ते बऱ्याच ठिकाणी योग्य रीतीने झालेलं नाही. तर जे आपले पूल आहे म्हणजे उड्डाणपुराला जोडणारा जो बॉक्सेटचा भाग आहे तो कोसळला गेल्या वर्षीपासून आणि त्यापुढे काही झालं नाही. तर आपण आला तर त्याची पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना सांगणार की काय करणार? काही काम तर ठाकरे सरकारसाठी राहू देऊया, काही काम तर ठाकरेजींना करू द्या. पण आता उद्धव ठाकरेंना काही काम तर करू द्या. त्या निमित्ताने तरी घराच्या बाहेर निघतील.